नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। नालासोपारा पेल्हार येथील वनोठापाडा येथे एका 15 वर्षीय मुलास गावातील स्वतःला डॉन म्हणून घेणारा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती व त्याच्या साथीदारांनी नाहक मारहाण करण्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या हरवटे कुटुंबातील 9 कुटुंबियांना त्या गुंड्यांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार वनोठापाडा येथे घडला। सदर घटनेबाबत पीडित मुलगा पोलिसात तक्रार करण्यास गेला असता त्याची तक्रार घेण्यात आली नाही। तेव्हा एका पत्रकाराने संबंधित घटनेबाबत हस्तक्षेप करून पोलिसांशी संवाद साधला आणि रविवारी सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चैनल लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करा। मैं वहाँ पर कचरा डालने गया था तो मेरे को 2 आदमी ने मेरे को वहाँ बुलाया, जिसका नाम है विनोद अबला। और जब मैं वहाँ पर गया तो मेरे को 2 हाथ छोड़े 2 जानने। जब मेरे को कान पे मारे तो मैं भाई के पास गया। तो मैं भाई को बोला, भाई देखो ऐसे से मारे। तो उतने में इन लोग आए। जब इन लोग आए तो इन लोग भाई से बात करने लगे। भाई से बात करते करते मेरे को अंदर से घसीट के निकाल के मेरे को सब मारे। और यहाँ तक कि मेरे को वार भी लग गया कान पे, इतना तेज कि मेरे को मतलब मारा, सीने पे लात और डंडे से मारा, इतना तेज तेज। अभी भी मेरा सीना दर्द दे रहा। अगर हम लोग पुलिस चौकी में भी गए थे तो भी पुलिस चौकी वाले ने जो सहायक थे उसने हमारा अर्जी नहीं लिया। और जब हम लोग बोल रहे साहिब हमको इतना लगा है चोट, तो भी बोलता नहीं अभी तुम पहला कारण बताओ। जब हमको कारण ही नहीं पता साहिब तो हम कैसे बता देंगे कारण उनको। वो व्यक्ति ने क्यों आपको बुलाया और क्यों मारा, क्या मुझे कुछ है? ये हमको भी नहीं पता। मैं खाली इतना गया था, भाई के पास बैठा ही बस। तो उतने में मैं गया कचरा डालने, बस इतने में मेरे को मारने लगे उन लोग निकाल के। और नहीं, इससे पहला कुछ हुआ था आपका? नहीं, मेरा उन लोग से कुछ भी नहीं संबंध था, ताल्लुकात नहीं? नहीं। तो उन लोग कितने लोग थे मारते थे? मेरे को मारते थे 12 लोग थे उस टाइम पे। 12 लोग थे? 12 लोग थे। अभी मैं उसकी अम्मी हूँ। अगर मेरे लड़के को कुछ हो जाता तो जो मेरे लड़के को मारा है मैं उनके साथ में बुरा करने वाली हूँ, क्योंकि इतना बड़ा लड़का है। अगर दादा लोग ना होते तो मेरा लड़का खत्म हो जाता। तो मैं किसके आदत थी? अगर अभी हम लोग है, अगर उन लोग खुदा ना खास्ता रात भर रात मेरा आदमी नहीं आता है। मेरा आदमी गाड़ी पे रहता है, कभी आता है कभी नहीं आता है। कभी रात में कुछ हो गया हम लोगों को तो पुलिस वाले से हम लोग ये भी करे थे तो बोले थे 112 पे फोन लगाना। 112 पे फोन करेंगे, आएंगे नहीं आएंगे हम लोग की इतनी उम्मीद नहीं है। हम लोग अकेले रहते। दादा लोग ने हम लोग को नंबर दिए थे, लेकिन हम लोग को डर लगता है। कभी दरवाजा ठोक दिए, कभी खुदा ना खास्ता आ गए। वो जो यादव, क्या नाम है उसका, नहीं छोड़ दो, पंडित छोटा पंडित बीच में आके लेके गया था उसको। छोटा पंडित लेके गया था, लेकिन फिर भी मैंने नहीं भेजी उसको। फिर अभी 2-3 दिन से जब से लड़का मारा है वो अभी तक आ नहीं रहा है। मैं उससे इंसाफ चाहती हूँ कि मतलब मेरे लड़के को कुछ ना हो और इन लोग को, गांव वाले को भी सुरक्षित रखे। और मेरे पुलिस वाले हम लोग के ऊपर कार्रवाई करे और उसकी तड़ीपार कर दे। हम लोग को गांव में वो लड़का नहीं चाहिए, ना वैसा आदमी चाहिए। हम लोग को इतना मारा साहिब, हम लोग बताओ, इतना मारे, इतना सीने में इतना कान फट गया। उसको चाकू लिए तो उसका कान जो फाड़े है। मेडिकल किया आपने? मेडिकल किया, मगर मेडिकल में भी साहिब मतलब कुछ नहीं दिखा रहा है। बोलता हूँ मतलब हमको वजह बताओ किस वजह से मारे। आपको कंप्लेंट दिया है तो उसका पेपर आपके पास है? हाँ है साहिब। क्या दिया उसके ऊपर आपको? समझ में आया पेपर में? पेपर में समझ नहीं आया। क्या चलाया है? कुछ नहीं चलाया, खाली बोल रहा है कि बताओ तुम वजह क्या किए, वजह क्या। जब मेरा बच्चा वजह ही नहीं किया तो वजह क्या बताएंगे? आपने बोले नहीं कि वजह पहले मेरे बच्चे का कान फटा है, खून से बह रहा है, इसके बारे में? तो वो बोलता तुम मत बात करो तुम्हारे लड़के से। जब मैं बोली मेरे से बात करो, मैं उसकी माँ हूँ, तो मेरे से तो बात करो। तो बोलते नहीं, तुम लड़के से बात करना, तुम बाहर जाओ। मेरे को जब तक बाहर ही बैठा रहे थे। जो पुलिस वाला जो था तो उनका नाम कुछ पता है आपको? नाम नहीं पता है। वो कभी की घटना ये 3 तारीख रात में 3 तारीख का है। हाँ। और रात में 8:30 बजे मेरे को इतने बजे मारे। अब लोग ये लड़का 9 बजे आया मेरे पास, उसको मैं चौकी लेके गई। उस चौकी पहुंचते पहुंचते दादा लोग भी चौकी पहुंच गए थे, लेकिन मेरी एनसी कुछ नहीं लिए थे। बोले थे बैठ जाओ, ले रहा हूँ बैठ जाओ। करते करते 10:30 बज गया। उसके बाद लेटर लिखा। उसके बाद हम लोग नागिन दास गए। नागिन दास से हम लोग 2:30 बजे रात में आए। उसके बाद में फिर 3 बजे चौकी गई थी। चौकी में भी कोई नहीं। बोलते तेरा वजह तो बता, तू क्या किया। जब मेरा बच्चा वजह ही नहीं जानता तो वजह क्या बताएगा? तो भी हमारा लेटर कुछ भी नहीं दिए और यहाँ तक कि कलम भी कुछ अच्छे से नहीं चलाए उनने। ठीक है, अभी पुलिस प्रशासन से आपकी क्या राय है? जो कमिश्नर साहब तो अपने
एक इन्होंने गाँव वाले ने लेटर दिया हुआ है, हाँ उनको ही तो आपको तो मारा है, उनको अभी तो मारने की धमकी दी है पूरा कुटुंब को। तो वो आदमी के बारे में आप क्या बोलना चाहते हो, और दुनिया महाराष्ट्र के अंदर जनता को क्या मैसेज देना चाहते हैं आपके मारने के ऊपर से? उसको मारने की वजह से हम बोलते हैं कि उसको सजा दो, बस हमको सजा दो, हमको अन्याय चाहिए, अन्याय चाहिए हमको अन्याय और उसको चाहिए। तड़ीपार केस में अब डालिए। पूरे गांव वाले को जो हम लोग हमारे साथ दिए उसको भी साथ चाहिए हमको, बस हम उनके तरफ से है, हमको सजा चाहिए, उनको चाहिए, उनको देना है, उनको नहीं छोड़ना है, क्योंकि आज हमारे को करे तो किसी और को करेंगे, किसी बच्चे को करेंगे। हम जैसे झेले किसी माँ ना झेले, क्योंकि इस तरह मारे आपको नहीं विश्वास होता है, जाके आप उनके कैमरे में देखो, उनको मालूम पड़ेगा कि माँ का ममता क्या होती है। हम लोग आज देखे तो हमारा दिल एकदम फट गया है। इतने बार लोग हमारे बच्चों को मारे, बचाने वाले खाली कन्या ज्यादा थे बस, और कोई नहीं था हमारे बच्चे को बचाने के लिए। इन लोगों ने आपको साथ दिया? साथ दिया बहुत साथ दिया। हमारे बच्चे को अगर वो लोग नहीं रहते तो मर जाता। यह कान तक ये और यहाँ तक कि फाड़े, देखो इतना कान तक के फाड़े, हम लोग दवा खाना ले और यहाँ तक कि ये मेरे को धमकी दी है, अगर तू ज्यादा कुछ करेगा तो मैं तेरे को मर्डर कर डालूंगा। साहेब संपूर्ण घटना आधीपासून सांगायला लागेल। साहेब आपलं नाव काय? मी विकास बाळू हरवटे, राहणार वनोठापाडा पेल्हार। अच्छा, काय घटना झालेली? आपण एवढं कुटुंब सर्व आलेलं आहे आणि घटना अशा प्रकारे झालेली की तुमच्यावर मारहाण झालेली आहे असं काहीतरी समजलं गेलं आहे, आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे आपण दाखवणार आहात। तर पोलीस प्रशासनाने आणि लोकांनी काय केलं आणि इथला ज्या व्यक्तीनं आपल्यावर काय हल्ला केला आणि कशाबद्दल केला, काय घटना आहे? तर साहेब आमचं एका दरवाजाचं दुकान आहे, तर त्या दुकानात आम्ही सर्व बसले असताना आपला एक छोटा मुलगा जो 15 वर्षाचा आहे तो आपल्या दुकानात असतो आणि कामाला असतो, म्हणजे असतो तर त्याला कचरा टाकायला जात असताना तो तिथे चाय प्यायला आलेला आणि तो कचरा टाकायला गेला असता जे आरोपी आहेत ते रस्त्यावर उभे होते, पूर्ण दारू पिऊन तिथे उभे होते। त्यांनी त्या मुलाला बोलावलं आणि बोलवून त्याला एका कानाखाली त्यांच्या लावली आणि तो धावत धावत आपल्या दुकानामध्ये आला आणि आम्हाला सांगायला लागला का तिकडे त्यांनी मला मारहाण केलेली आहे। तर माझे दादा, दोन्ही दादा आहेत, ते तिकडे गेले असता ह्याला त्या मुलाला, 15 वर्षाच्या मुलाला त्यांनी त्या आपल्या दुकानातून खेचत, हे पूर्ण CCTV मध्ये आलेलं आहे, त्याला खेचत आले आणि त्याला मारहाण तिथे केली। त्याला मारहाण केल्यानंतर आपल्यालाही मारहाण झालेली असे CCTV फुटेज दाखवलं गेलं आहे। तर सत्य घटना की टायमिंग कधीच आहे आणि कोणत्या तारखेला झालेला आहे? ही 3 तारखेला झालेली आहे, रात्री 8:30 वाजता। तर ह्याच्या पुढे नंतर हे दादा दोन्ही आहेत ते विचारपूस करण्याकरता तिथे गेले, त्याला ह्या दादांना दोघांनाही त्यांनी घेरलं। त्यानंतर मी तिथे गेले असता त्यांनी माझ्यावर मारहाण केली। मला सरकारी दांडा त्यांच्याकडे कुठून आला माहिती नाही, पोलिसांचा सरकारी दांडा आहे, त्या सरकारी दांड्याने मला मारहाण चालू केली। तुम्ही CCTV पूर्ण बघू शकता, पोलिसांना CCTV पूर्ण दाखवले, आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी बघितलं नाही। बोलते आम्ही नंतर बघू, असं करू, हे करू, फक्त बोलण्याचं काम केलेलं आहे, काहीच कारवाई केलेली नाही तिकडे। आणि ह्या सर्व मारामारीमध्ये त्या छोट्या मुलाला, 15 वर्षाचा जो नाबालिक आहे, त्या मुलाला पूर्ण इथे कान त्याचा फाटलेला आहे आणि त्याच्या एका कानाने त्याला आवाज सुद्धा येत नाही। तर ह्याच्यावर NC व्हायला पाहिजे की FIR व्हायला पाहिजे, हे पोलीस प्रशासनाने सांगायला पाहिजे आम्हाला। हे घटना होताना तरी आपल्याला हे घटना झाली, पण ह्याच्या पाठीमागचं कारण काय असणार आहे की एवढं सगळं मारण्याच्या पाठीमागचं? म्हणजे तुमचं त्यांची जाती दुश्मनी काय आहे का पहिली काही? आता आमची जाती दुश्मनी आम्ही कशाला, आम्ही कामधंदेवाले आहेत, आमची जाती दुश्मनी कोणाशीच काहीच नाही मिळत। आणि ह्याला काय प्रॉब्लेम आहे आमच्याशी काय माहिती नाही। तर काय झालं आम्हाला समजलं नाही आणि त्यांनी डायरेक्टली आम्हाला पिऊन आणि बाहेरची मुलं बोलवून, बाहेरच्या येऊन त्यांनी आमच्यावर हल्ला केला। त्या व्यक्तीचं पहिलं काय पोलीस स्टेशनला काय गुन्हे दाखल आहेत का? अशा प्रकारे काय घटना तुमच्या नजरेत आलीत काय? तर त्याच्यावर भरपूर प्रमाणात गुन्हे दाखल आहेत, तरी पोलीस प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही। त्याच्यावर महिलांना मारहाण,
आपल्या गावामध्ये जे बाहेरचे लोक आहेत त्यांना येऊन मारहाण दादागिरी करणे हे सर्व त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तरी पण पोलीस प्रशासन काहीच ऍक्शन घेत नाहीत. आणि आम्ही विचारले असता की त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ते पण त्यांना बघा तुम्ही, तर बोलते आम्ही बघू नंतर बघू सांगतो नंतर असं बोलत होते आम्हाला. जर त्या व्यक्तीवरती गुन्हे एवढे दाखल असतील तर तुमची मागणी काय असणार आहे त्या व्यक्तीसाठी? तर आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला हेच सांगतो की आम्हाला आमचा जेवढा हा सर्व आमचा 40 जणांचा कुटुंब आहे. आमचे 9 कुटुंब टोटल आहेत आणि प्रत्येक जण हे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाठीमागे. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगायचं आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही आता काय करणार, केस करणार माझ्यावर, काय करणार, दुसरं काय करणार, मी 2 महिने आतमध्ये राहीन, त्यानंतर तिकडून बाहेर आल्यावर मी 2 महिन्यानंतर बाहेर आल्यावर तिकडून तुमच्या परिवाराला खल्लास करेन, हे करेन ते करेन, अशा धमकी त्यांनी दिलेले आम्हाला. तर आम्ही पुढचं पोलीस प्रशासनाला हेच सांगतो की आमच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला जर जीवे मारण्याची धमकी या कॉल वगैरे आणि ठार मारण्याचा प्रयत्न झाला तर ह्याचे जिम्मेदार पोलीस प्रशासन असणार आहे. तर या पेला पोलीस ठाण्यामध्ये गेला असता तुम्ही, पोलिसांचे तुम्हाला सहकार्य केलं नाहीये, त्यानंतर तुम्ही अर्जी कुठल्या ठिकाणी जाऊन टाकलेले आहे? तर आम्ही आता पोलीस कमिशनर साहेब मीरा भाईंदर ठाणे या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही, आम्ही अर्ज दिलेला आहे की आमच्या परिवाराला जर कोणालाही जीवाचा धोका या हमला केला तर त्याचा जिम्मेदार विनय भालचंद्र डवलावर त्याचे इतर सहकारी जे पण आहेत, याच्यात टोटल सहकारी जे आहेत त्याच्यात नावं आम्ही सांगितले. निसर्ग मिश्रा उर्फ पंडित याच्यावर पण गुन्हा दाखल आहे. अंतिक मिश्रा याच्यावर पण गुन्हा दाखल आहे. असे सर्व आम्ही तिथं असताना विशाल डवला, लहू डवला, अजित वाघे हे लोकांनी हल्ला केला. मागून पुढून आम्हाला तिथे घेरले सर्वांनी. पूर्ण मारण्यासाठी लोक किती आले होते अंदाज बाहेरचे 7-8 होते आणि बाकी बाहेरचे होते. हे 7-8 इथे होते, 2-3 बाहेरचे होते. आज एवढा मोठा प्रसंग आलाय आणि खरोखरची या ठिकाणी आज महाराष्ट्रात या गृहमंत्री पर्यंत तुमचा आवाज पोहोचला पाहिजे. आणि अशा प्रकारे गुंड वृत्तीचे लोक असतील आणि खरोखरच तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळत नसेल तर तुम्ही त्या प्रशासनासाठी तुम्ही काय मागणी करणार आहात? आम्हाला प्रशासनाची एवढी विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा. आता एवढं तुम्ही बघत असाल, आमचा 9 कुटुंब 9 घरातला हे सर्व खुल्ल्याम धमकी देतो की तुम्हाला पूर्ण हरवटी कुटुंब आम्ही संपवणार. बोलतो माझं तुम्ही काही वाकड करू शकत नाही. आम्ही असताना आमचे तोंडावरती बोलतो की तुमचं सर्व कुटुंब उद्ध्वस्त करणार.